नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहतात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमासाठी बोर्डाने प्रोव्हाइड केलेल्या प्रश्नपेढीतील प्रश्नांचा विचार करत आहोत। आपण भाग 1 मधील सर्व प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपेढीतील सर्व प्रश्न सर्व प्रकरणावरील संपवलेले आहेत आणि आजपासून आपल्याला भाग 2 गणित भाग 2 चे सर्व प्रकरणावरील प्रश्नाला सुरुवात करायची आहे। तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण समरूपता या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि तेही बोर्ड प्रश्नपेढीमध्ये जसे प्रश्न आहेत ज्या सिक्वेन्सने त्या सिक्वेन्सने आपण जात आहोत हे आपल्याला माहित आहे। ज्याने कुणी भाग 1 चा प्रश्नपेढी पाहिली नसेल तर त्यांनी ती पूर्णपणे प्रश्नपेढी अभ्यासावी, म्हणजे तेवढा भाग आपला पूर्ण होईल आणि त्यानंतर या समरूपता सेकंड पार्टला आपण सुरुवात करावी। त्यानंतर काही कम्युनिटीमध्ये क्वेश्चन दिलेले आहेत, त्या क्वेश्चनचे आन्सर सुद्धा आपण द्यायचे आहेत। ठीक आहे, तर चला तर मग आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया। व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। ठीक आहे, बघा बोर्ड प्रश्नपेढी समरूपता प्रश्न क्रमांक 1। तुम्हाला माहित आहे प्रश्न क्रमांक 1 ए आणि बी हा कंपल्सरी असतो आणि प्रत्येकाला 1 गुण असतो। म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ए मध्ये 4 प्रश्न, प्रश्न क्रमांक 1 बी मध्ये 4 प्रश्न, प्रत्येकाला 1 म्हणजे 4 आणि 4 8 गुणाचा हा कंपल्सरी प्रश्न आहे। हा प्रश्न आपल्याला सोडवावाच लागतो आणि अतिशय सोपा असतो, सगळ्या बेसिक कन्सेप्टवरच आधारित असतो। आपल्याला जर पूर्ण प्रकरण समजलं असेल तर हे प्रश्न सोडवायला काहीच अडचण येत नाही। याचे बरेचसे प्रश्न अगोदरही मी घेतलेले आहेत MCQ चे, तयारी शालांत परीक्षा प्रमाणपत्र परीक्षा 2021 ची म्हणून त्या अंतर्गत, तर आपण ते सुद्धा त्याची सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। या पूर्ण प्रकरणाची हे प्रकरण अतिशय व्यवस्थित सगळ्या संकल्पना क्लिअर करून शिकवलेला आहे, त्या सुद्धा पूर्ण प्रकरणाची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। आपण दोन्हीही व्हिडिओ बघायचे। प्रश्नपत्रिकेचा आराखडा त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, ते सर्व आपण बघून घेऊन या प्रकरणाला सुरुवात करायची। ओके, तर पहिला प्रश्न आहे, जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AB's PQ बरोबर 3/4 तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC's एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर किती? आता हा प्रमेयावर आधारित आहे। जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते। हे आपल्याला प्रमेय माहित आहे। हे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि समरूप असल्याच्या नंतर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं। मग आता संगत बाजू कोणती आहेत? AB छेद PQ आहे। मग AB छेद PQ त्याचा वर्ग जर केला तर AB वर्ग छेद PQ वर्ग म्हणजे 3 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग छेद 4 चा वर्ग म्हणजे 9 छेद किती 4 चा वर्ग 16। हे आपलं याचं उत्तर येतं। हे तुम्हाला स्टेटमेंट माहित पाहिजे मॅथमॅटिकल। एरिया ऑफ ट्रायंगल ABC बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर आहे PQ वर्ग छेद AB वर्ग छेद PQ वर्ग। कोणतीही संगत बाजू घेऊ शकता, AB घेऊ शकता, BC AC, पण आपल्याला जे दिले तीच घ्या। AB वर्ग छेद PQ वर्ग याची किंमत ठेवा इथं 3/4, 3 चा वर्ग 9 आणि PQ म्हणजे 4 चा वर्ग 16। मग या ठिकाणी तुम्हाला जो ऑप्शन आहे तो लक्षात आला असेल, हे 9/16 हे याचं वर्णाक्षर आपल्याला लिहावं लागेल। याचं उत्तर आहे B। त्याच्यानंतर दुसरं बघा, खालीलपैकी कोणती कसोटी समरूपतेची नाही? हे लक्षात घ्या अगोदर। आपण घाईघाईनं समरूपतेची कसोटी म्हटलं की याच्यातलं कुठलं तरी राईट करून टाकतो, वर्णाक्षर लिहून टाकतो आणि उत्तर आपलं चुकतं। या ठिकाणी समरूपतेची कसोटी कोणती नाही हे विचारलेलं आहे। कोकोको ही तर समरूपतेची कसोटी आहे, बाकोबा सुद्धा आहे, पण ही दिसत नाही बाकोको, कारण ही एकरूपतेची कसोटी आहे। तर ही एकरूपतेची कसोटी ही समरूपतेची कसोटी नाही, म्हणून याचं वर्णाक्षर आपल्याला सांगता येईल बाकोको, बाकोको कसोटी। त्याच्यानंतर परत हीच संकल्पना या ठिकाणी वापरलेली आहे।
म्हणजे लक्षात ठेवा, याच्यावर हमखास एक प्रश्न आपल्याला दिसून येईल. त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराएवढं असतं. याच्या उलट आहे, इथं संगत बाजू दिल्या होत्या, क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं होतं. आता या ठिकाणी क्षेत्रफळ दिलंय, बाजूचं गुणोत्तर काढायचं आहे. फक्त उलट करणार आपण. या ठिकाणी मी डायरेक्टली लिहू शकतो किंवा आपण आपल्याला लक्षात आलं असेल, एरिया ऑफ ट्रायंगल XYZ छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर आहे, याची संगत बाजू जी आहे तीच घ्यायची, XY चा वर्ग आणि PQ चा वर्ग. ही किंमत दिली तुम्हाला 25 आहे आणि ही किती आहे 4 आहे. आता ह्या वर्गाचं गुणोत्तर आहे, हे आपल्याला वर्गाचं गुणोत्तर नाही पाहिजे. आपल्याला कसं पाहिजे, XY छेद PQ म्हणजे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. XY वर्ग छेद PQR वर्ग चं वर्गमूळ घेतलं तर XY छेद PQ येतं, म्हणजे XY PQ किती काढे, याचं वर्ग दोन्ही साईडचं घेतलं आणि 25चं 5 येतं आणि 4चं 2, म्हणून याचं ऑप्शन तुम्हाला लक्षात आलं असेल, सी आहे 5 2. त्यानंतर दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 9:25 असेल तर त्यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर किती. परत तीच संकल्पना या ठिकाणी आपल्याला मांडायची आहे. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 9:25. संगत बाजूचे गुणोत्तर हे क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलं म्हणजे इथंच आपण ठेवलं 9:25. बाजूच्या वर्गाचं गुणोत्तर मिळते आपल्याला, पण त्याचं वर्गमूळ घ्यावं लागेल. 9चं वर्गमूळ किती 3 आणि 25चं 5, म्हणजे या ठिकाणी वर्णाक्षर आपल्याला काय मिळेल 3/5. बघा हे 1 2 3 हे तिन्ही प्रश्न एकाच संकल्पनेवर आधारित आहेत. संगत बाजूचं गुणोत्तर काढायचं असेल तर क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचं जे गुणोत्तर मिळालं त्याचं वर्गमूळ घ्यायचं आणि ज्यावेळेस तुम्हाला क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं असतं त्यावेळेस संगत बाजूच्या वर्गाचं गुणोत्तर घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवा. हे सूत्र आपण हे प्रमेय जर मॅथमॅटिकल लक्षात ठेवलं तर तुम्हाला काही अडचण जाणार नाही. जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF आणि कोण A बरोबर 45 अंश, E बरोबर 35 असल्यास कोण B चे माप किती. ही संकल्पना कोणती आहे, समरूप त्रिकोणाची. तुम्हाला समरूप त्रिकोण म्हणजे काय ते माहिती जर झालं असेल तर आपल्याला हे प्रश्न असे सुद्धा परीक्षेला विचारले जातात. जेव्हा दोन त्रिकोण समरूप आहेत असं म्हणतो त्यावेळेस आपल्याला दोन गोष्टी 100% लक्षात यायला पाहिजे. ते म्हणजे नंबर 1 त्याचे संगत कोण एकरूप असतात आणि नंबर 2 त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग हे दोन त्रिकोण समरूप दिलेत म्हणून संगत कोणाच्या बाबतीत काय, संगत कोण एकरूप असतात. आपल्याला जो कोण विचारला त्याच कोणाचा विचार करू आपण. B चं माप काढायचं तुम्हाला. B कोणत्या कोणाशी एकरूप असेल, E कोणाशी, A कोण D कोणाशी, C कोण F कोणाशी, B कोण E कोणाशी समरूप आहे, एकरूप आहे. मग आता B कोण E कोणाशी एकरूप असेल तर E चं माप तुम्हाला माहित आहे 35, म्हणून B चं सुद्धा माप किती असायला पाहिजे 35, म्हणून याचं वर्णाक्षर येईल B 35 अंश. ठीक आहे. त्याच्यानंतर आकृतीमध्ये रेख D समांतर BC, तर पुढील पैकी सत्य विधान कोणते. आता ह्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर, या प्रश्नाकडेच पाहिल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येतं हा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आहे. त्रिकोणामध्ये एका बाजूला समांतर रेषा दिलेली आहेत आणि ती रेषा त्रिकोणाच्या इतर दोन बाजूला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. हे आपल्याला माहित आहे, BPT थेरम, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. म्हणून या ठिकाणी तुम्हाला हे बघण्याच्या अगोदरही सांगता येतं AD छेद DB बरोबर AE छेद EC, याच्यामधलं एकच आहे ते म्हणजे कोणतं D. म्हणून याचं वर्णाक्षर आपण लिहूया D, जे की AD छेद DB बरोबर AE छेद EC. ओके. नेक्स्ट, जर त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR, ही संकल्पना इथली. आता मी काय सांगितलं होतं, समरूप त्रिकोण असताना दोन बाबी लक्षात यायला पाहिजे. एक, संगत कोण एकरूप असणे आणि नंबर 2 त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असणे. आता संगत कोणावरचं हे आलं उदाहरण. आता संगत बाजूचं XY छेद PQ बरोबर YZ छेद QR बरोबर आहे XZ छेद PR. याच्यामध्ये XZ छेद PR कुठला ही आहे, म्हणून हे दोन संगत बाजू घेतलेल्याच आहेत ना. त्याच्यामध्ये तिसरी संगत बाजू घ्यायची आपल्याला. हे XY छेद PQ आलं, पहिली बाजू आली. त्याच्यानंतर YZ छेद QR ही दुसरी सुद्धा आली. आता तिसरी राहिली कोणती, XZ छेद PR.
पुढे, कारण 3 बाजू आहेत ना संगत बाजू, तर 3 संगत बाजू प्रमाणात असतात. 2 विधानं कोणते सांगितले समरूप त्रिकोणाच्या बाबतीत? नंबर 1 त्यांचे संगत कोण एकरूप असतात आणि नंबर 2 त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणून संगत बाजू प्रमाणात असतात. तिसरी बाजू आहे, तिसरी बाजू कोणती? XZ छेद PR. म्हणून याचं वर्णाक्षर लिहितो मी XZ छेद PR. परत हीच संकल्पना बघा 3 वेळेस. समरूप त्रिकोण आहेत, एक कोण दिला त्याचा संगत कोण काढायचा आहे. ए चा संगत कोण यल होतो माहिती आहे. 2 समरूप त्रिकोण असतील तर त्यांचे संगत कोण एकरूप असतात आणि संगत बाजू प्रमाणात. संगत कोण एकरूप असतात म्हणजे ए कोण कोणत्या कोणाशी एकरूप आहे? यल कोणाशी. पण ए चं माप किती? 60. म्हणून यल चं सुद्धा माप किती? 60 असायला पाहिजे. म्हणून याचं वर्णाक्षर येईल बी आणि उत्तर येईल 60 अंश. यानंतर 9वा प्रश्न बघा. त्रिकोण DF व त्रिकोण XYZ मध्ये DE छेद XY बरोबर FE छेद YZ. कोण E एकरूप कोण Y, तर DF व XYZ हे कोणत्या कसोटीनुसार समरूप होतील? बघा काय दिले ते पहा. ह्या 2 बाजू प्रमाणात आहेत असं दिलेले आहेत. ह्या त्रिकोणाच्या ह्या संगत बाजू आहेत. 2 बाजूंचं गुणोत्तर समान आहे असं दिलं, म्हणजे DE छेद XY बरोबर FE छेद YZ. ह्या 2 बाजूचं गुणोत्तर या 2 बाजूच्या गुणोत्तरा बरोबर आहेत. अर्थात ह्या 2 बाजू प्रमाणात आहेत. संगत बाजू प्रमाणात आहेत. 2 संगत बाजू प्रमाणात आहेत आणि ज्या 2 संगत बाजू प्रमाणात आहे त्यांनी समाविष्ट केलेला कोण एकरूप आहे. आणि हे आपल्याला लक्षात येतं ही कसोटी होते बाकोबा कसोटी. म्हणून बाकोबा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण समरूप होतात. म्हणून याचं उत्तर काय येईल मग? बी, बाकोबा कसोटी. त्यानंतर आकृतीमध्ये BD बरोबर 8, BC बरोबर 12, B दरम्यान D दरम्यान C, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ABD बरोबर आहे किती? तर हे 2 त्रिकोण अगोदर बघून घेऊया. ABD हा एक, ABC हा एक मूळ त्रिकोण आहे आणि त्याच्यानंतर ABD हा एक त्रिकोण आहे. इथे तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाच्या एकूण 3 जोड्या होतात. हा पहिला त्रिकोण, त्याच्यानंतर हा आणि मूळ त्रिकोण, परत हा आणि हा मूळ त्रिकोण. हे तिन्ही जोड्यांचं एकच वैशिष्ट्य आहे की ते म्हणजे त्या दोन्ही त्रिकोणाचा पाया एका रेषेत आहे आणि त्या 2 त्रिकोणाचा शिरोबिंदू सामायिक असतो. तर अशा प्रकारच्या त्रिकोण हे समान उंचीचे त्रिकोण असतात. हे गुणधर्म आपण पाहिलेला आहे. सविस्तर आपल्याला बघायचं असेल तर समरूपता या प्रकरणामध्ये आपण पूर्णपणे पाहू शकता. तर हे जे 2 त्रिकोण आहेत या ठिकाणी दिलेले, एक ABC आणि दुसरा आहे ABD. तर या दोन्ही त्रिकोणाचा पाया BC आणि BD हे एकाच रेषेमध्ये आहेत. म्हणून ह्या 2 त्रिकोणाची उंची समान आहे आणि जेव्हा उंची समान असते तेव्हा त्या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असते हे आपल्याला माहित आहे. म्हणून ABC चा पाया होतो BC आणि ABD चा पाया होतो BD. मग BC ची किंमत किती दिली आपल्याला? 12 दिलेली आहे आणि BD ची किंमत किती दिली? 8. याला 4 ने भाग देता येतो. 4 दोन्ही 8, 4 त्रिकम 12 म्हणजे किती? 3×2. 3×2 म्हणजे याच्यामधलं वर्णाक्षर आपल्याला काय लिहिता येतं? बी, 3×2. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1A मधील 10 प्रश्न दिले होते ते 10ला 10 प्रश्न आपले संपलेले आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 1B हा सुद्धा एका मार्कासाठी प्रश्न असतो. एकाच वाक्यामध्ये उत्तर याचं लिहायचं असतं. बघा, आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर ते कोणत्या कसोटीनुसार? आकृतीचं ऑब्झर्वेशन करायचंय फक्त आपल्याला आणि त्याच्यावरून ठरवायचं त्रिकोण समरूप आहेत का. तर हे आपल्या लक्षात आलं की यांच्या संगत बाजू ज्या आहेत त्या प्रमाणात येतात. संगत बाजूंचं गुणोत्तर समान येतं. बघा, संगत बाजूचं गुणोत्तर घेऊन बघूया. AB छेद PQ 6/3 म्हणजे 2. परत BC छेद QR 8/4 म्हणजे परत 2. AC भागिले PR 10/5 म्हणजे 2. या संगत बाजूंचं गुणोत्तर समान येतं आलेलं आहे आणि जेव्हा गुणोत्तर समान असतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? त्या बाजू प्रमाणात असतात. जर त्रिकोणाच्या 3 बाजू संगत बाजू प्रमाणात असतील तर
बा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण समरूप असतात हे माहीत आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहिता येतं की त्रिकोण समरूप कोणत्या कसोटीनुसार? त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR याची कसोटी लिहिता येते बा कसोटी. फक्त बाजूचा संबंध या ठिकाणी दिला आहे, त्याच्यामुळे आपण बाजूच तेवढ्या चेक केल्या. ठीक आहे, हे झालं याचं उत्तर. त्यानंतर दुसरा प्रश्न, आकृतीचे निरीक्षण करून त्रिकोण समरूप आहेत का? परत तसाच प्रश्न आहे, ते ठरवा, असल्यास समरूपतेची कसोटी लिहा. आता काय दिले ते बघा. P कोण आणि X कोण 35 चे आहेत. मग आपण या ठिकाणी हे 35 P कोण 35 चा लिहू, X कोण 35 चा. त्याच्यानंतर Q कोण 60 चा आहे, Y सुद्धा 60 चा. झाले दोन कोण बघा. हे एक सगळ्यात लहान कसोटी आहे समरूपतेची. तुम्हाला माहिती आहे, कोणतेही दोन त्रिकोणामध्ये कोणतेही दोन संगत कोण, फक्त दोन संगत कोण एकरूप असतील तर ते त्रिकोण को कसोटीनुसार समरूप असतात. हे दोन कोण सारखे आहेत बघा. 35 कोण एकरूप, 60 कोण एकरूप, म्हणजे हे दोन कोण या दोन संगत कोणाशी एकरूप आहेत आणि म्हणून हे दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप आहेत. म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XYZ कसोटी कोणती आहे? को कसोटी. को समरूपता कसोटी. त्याच्यानंतर पुढे आकृतीमध्ये रेषा BC समांतर D, AB बरोबर 2, BD बरोबर 3, AC बरोबर 4, तर CEX आहे, तर X ची किंमत काढायची. आता हा प्रश्न आपण अगोदरच पाहिलेला आहे असा की जेव्हा त्रिकोणामध्ये अशी समांतर बाजू दिली असती, त्रिकोणाच्या एका बाजूला असलेली रेषा ही समांतर आहे असं दिलं असतं, तर 100% त्या ठिकाणी आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय यूज करत असतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी असं सांगता येतं की AB छेद BD प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार AC छेद CE बरोबर आहे. AB ची किंमत किती? 2, BD ची किंमत किती? 3, AC ची किंमत किती? 4 आणि C ची किंमत X. प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. मग याचे X ची किंमत, म्हणून 2x बरोबर आहे 3 गुणिले 4, म्हणजेच X बरोबर आहे 3 गुणिले 4 भागिले 2, बेदोनी 4, म्हणजे X ची किंमत किती येते? 6. X बरोबर आहे 6 ही याची किंमत येते. तर हे झालं याचं उत्तर. ठीक आहे, पुढे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN आणि कोण B बरोबर 40 अंश, तर कोण M चे माप किती? कारण लिहा. जर दोन त्रिकोण समरूप आहेत अशा कन्सेप्टवर मागचे 2-3 प्रश्न सोडवलेत आपण. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे संगत कोण एकरूप असतात आणि म्हणून कोण M चे माप काढायचं म्हणजे आपल्याला माहित असेल की या ठिकाणी त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN आहे दिलेला आहे आपल्याला. म्हणून कोण B एकरूप कोण कोणता? कोण M. याचं कारण काय आहे? समरूप त्रिकोणाचे संगत कोण. समरूप त्रिकोणाचे संगत कोण, पण कोण B हा 40 अंशाचा आहे दिलाय, म्हणून कोण M सुद्धा कितीचा असायला पाहिजे? 40 अंश. माप झालं, हे एक उत्तर झालं आणि हे कारण झालं. हे दोन्ही आपण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 144/49 असेल तर त्या त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर काढा. हे सुद्धा 3 क्वेश्चन जवळपास आपण याच्यावरचे घेतलेत. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं, हे माहिती आहे आपल्याला. मग आता हे दिले गुणोत्तर तुम्हाला 144/49 बरोबर आहे S1 वर्ग भागिले S2 वर्ग. इथं प्रमेय लिहायचा समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. आता हे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. म्हणून S1 भागिले S2 बरोबर आहे 144 वर्गमूळ 12 आणि 49 7. म्हणून त्या त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर
किती येतं 12/7. शॉर्टमध्ये लिहायचं कारण एकाच मार्काचा प्रश्न आहे हा. समजण्यासाठी पायऱ्या थोड्या जास्त केलेल्या असतात. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण SUV तर त्या त्रिकोणाच्या एकरूप कोणांच्या जोड्या लिहा. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे संगत कोण एकरूप असतात. तर एकरूप कोण कोणती होतात? संगत कोणच पाहिजेत फक्त P आणि S. आपण ह्या जोड्या लिहूया. पहिली जोडी कोणती आहे? कोण P व कोण S. दुसरी कोणती आहे? कोण Q व कोण U. आणि तिसरी जोडी कोणती आहे? कोण R व कोण V. झालं हे उत्तर. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DF तर प्रमाणात असणाऱ्या संगत बाजू, इथं कोण इथं बाजू, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे संगत कोण एकरूप असतात. हे संगत कोण एकरूप आहेत आणि बाजू प्रमाणात. मग बाजू प्रमाणात याच्या कोणत्या घेणार आपण? संगत बाजू लिहायच्यात. AB छेद DE बरोबर आहे BC छेद EF बरोबर आहे AC छेद DF. ह्या बाजू प्रमाणात आहेत, संगत बाजू आहेत आणि प्रमाणात. AB छेद DE BC छेद EF AC छेद DF. अशा प्रकारे आपल्याला संगत बाजू लिहिता येतील. 8वा प्रश्न आहे. आकृतीमध्ये TP बरोबर 10 सेमी PS बरोबर 6 सेमी तर एरिया ऑफ ट्रायंगल RTP बाय एरिया ऑफ ट्रायंगल RPS किती? हे जे दोन त्रिकोण दिलेले आहेत तुम्हाला, हा त्रिकोण त्यापैकी बघा RTP हा आहे हा आणि दुसरा आहे RPS इकडचा. तर ह्या दोन्ही त्रिकोणाचं वैशिष्ट्य त्यांचे पाये एका रेषेमध्ये आहेत आणि त्यांचा एक शिरोबिंदू सामायिक आहे. असं असेल तर त्या दोन त्रिकोणाची उंची समान असते आणि जेव्हा उंची समान असते तेव्हा त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल एरिया ऑफ ट्रायंगल RTP छेद एरिया ऑफ ट्रायंगल RPS बरोबर आहे. या RTP चा पाया होतो TP आणि RPS चा पाया होतो PS. समान उंचीचे त्रिकोण म्हणून एरिया ऑफ त्रिकोण RTP छेद एरिया ऑफ ट्रायंगल RPS बरोबर आहे TP ची किंमत 10 आणि PS ची किंमत 6. याला आपल्याला 2 भाग जातो, 2×5 आणि 2×6. तर हे त्याचं उत्तर 5/3. ठीक आहे. दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 4/7 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? हे प्रश्न बरेच वेळेस आपण आताच पाहिलेला आहे. दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर दिले आपल्याला. ते समरूप त्रिकोण समजा A1 आणि A2 आहेत. अशा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय आहे आणि त्यानुसार आपल्याला संगत बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे. ए आणि क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचंय. संगत बाजू 4/7 त्याचा वर्ग किंवा पूर्ण कंसाचा वर्ग घेऊन मग नंतर असं वर्ग लिहिलं तरी चालतो. म्हणून A1/A2 बरोबर आहे 4चा वर्ग 16 आणि 7चा वर्ग 49. म्हणून त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती आहे? 16/49 आहे. त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 16/49 आहे. क्लियर. नेक्स्ट लास्ट याच्यातला आकृतीचे निरीक्षण करा. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? फक्त निरीक्षण केल्याबरोबर आपल्या लक्षात येईल याचे दोन कोण याच्या दोन संगत कोणाशी एकरूप आहेत. 60 हे नंतर हे 30 आणि 30. सगळ्यात शॉर्टेस्ट कसोटी जे म्हणतो आपण लहानात लहान कसोटी, या कसोटीचा एवढा वापर होतो त्रिकोण समरूप आहेत हे सिद्ध करण्यासाठी किंवा बऱ्याच ठिकाणी. तर ही कसोटी अत्यंत महत्त्वाची आहे. कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतात. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR कसोटी कोणती आहे? कोको कसोटी. समरूप आहेत हे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर कसोटीचं नाव लिहिलं म्हणजे दोन्ही उत्तर आलेली आहेत आपल्या याच्यामध्ये. अर्धा मार्क.
ठीक आहे, तर हा प्रश्न क्रमांक 1A आणि प्रश्न क्रमांक 1B हे पूर्ण प्रश्न आपण याच्यावरचे घेतलेले आहेत.